अनेक वार्डमध्ये विद्यमान नगरसेविका, माजी नगरसेविका तसेच पदाधिकारी महिला या समारंभाचे आयोजन करताना दिसून येत आहेत। आज असाच एक समारंभ माजी नगराध्यक्ष अनिता जगताप यांनी आयोजित केला होता। वार्ड क्रमांक 15 मधील महिलांसह शहरातील अनेक भगिनींना या ठिकाणी आमंत्रित करून सौभाग्याचे लेणं देऊ केले। साई सुमिरन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या हळदी कुंकू समारंभात हजारो महिलांनी सहभाग घेऊन एकमेकींच्या अखंड सौभाग्यासाठी वाण देऊ केले। हा समारंभ अनिताताई जगताप यांच्या वतीने 17 वर्षांपासून ठेवण्यात येतो। महिलांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा यासाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते। त्याचबरोबर या निमित्ताने महिला एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण होते आणि यामुळे या कार्यक्रमाला या सणाला वेगळे असे महत्त्व आहे। भारतीय संस्कृतीत जवळजवळ सर्व सण महिलांसाठी पर्वणीच असते। सुवासिनी स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू देवाणघेवाणाच्या उद्देशाने गोळा होतात, त्यामुळे जाती धर्मातील मतभेद दूर करण्याचा अप्रत्यक्षरित्या संदेशच दिला जात असतो। साईबाबांच्या पावनभूमीमध्ये हळदी कुंकाच्या आज कार्यक्रमाच्या निमित्ताने आत्तापर्यंत 17 वर्ष झाली। या 17 वर्षामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असे वेगळे विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असते। बाबांच्या पुण्यनगरीमध्ये जो नगराध्यक्षाचा मानस मिळाला, त्या अध्यक्षाच्या खुर्चीवर ज्यावेळेस बसले त्यावेळेस पण शिर्डी नगर पंचायतच्या वतीने मी जो हळदी कुंकाचा कार्यक्रम केला होता ते स्वच्छतेचं प्रतीक म्हणजे स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी यासाठी लेडीजला वाण म्हणून माझ्या माता भगिनींना मी डस्टबिन 1 वर्षापूर्वी डस्टबिन वाटली आणि दुसऱ्या वर्षी कचरा भरायची सुपली वाटली। हे वाटण्याचा उद्देश एकच की माझ्या माता भगिनींना आपल्याला शिर्डी शहर कसं स्वच्छ राहावं या निमित्ताने हे वाण वाटायचे कार्यक्रम मी केले होते। आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे नुसतं हळदी कुंकच नाही, पण महिलांनी आपण जेव्हा एकत्र येतो त्या आल्यानंतर विचारांची देवाणघेवाण होते। हा निमित्त असतं फक्त हळदी कुंकाचं, पण महिलांचे विचारांची देवाणघेवाण झाल्यानंतर असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं होतं। आणि बचत गटाच्या माध्यमातून ज्या माझ्या माता भगिनी आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी हे कार्यक्रम घेतलेले होते। आणि 17 वर्ष झाली माझ्या ह्या कार्यक्रमाला, हे आज 17 वर्ष चालू आहे। मी कोजागिरी पौर्णिमा असो, आपले हळदी कुंकाचा कार्यक्रम असो किंवा आपले गणपती उत्सव असो, ह्या उत्सवाच्या निमित्ताने माझ्या माता भगिनींना मी या निमित्ताने आमंत्रण देत असते। आणि या आमंत्रणाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाला सुसंस्कृत कसं बनवायचं, आपल्या मुलामुलींवर कसे आपले विचार प्रगट झाले पाहिजे या निमित्ताने माता भगिनींचा आणि माझा असा सुसंवाद चालू असतो। आणि म्हणूनच या कार्यक्रमाला मला पहिल्यापासून ह्या कार्यक्रमाची आवड आहे। आणि मला सांगायचं एक विशेष वाटतं मला पण ज्यावेळेस हा कार्यक्रम करतो महिलांना घराच्या बाहेर पडायला मिळत नाही, पण ज्यावेळेस आपण ह्या हळदी कुंकाचा कार्यक्रम वगैरे करतो त्या निमित्ताने महिला एकत्र येतात आणि आपली विचारांची देवाणघेवाण होते असं तरी मला वाटतं। म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी हा कार्यक्रमाचा मी प्रारंभ करत असते। आणि माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात। मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर विजयरावांनी केला मला प्रेमाचा आहे। 2 आधारे तुपात तळले राजेंद्र रावळसाठी माहेर राम बसले राज्यावर, सीता बसली लंकेवर,
आणि पाटलांचं ते माझ्या पंखावर. जुन्यात बसले जुन्यात जायफळवटीत लवंगा मोठीत रामदास पाटील बसले दाटीत तर मी चालले पान सुपरवाट. प्रथमतः आभार मानते आणि ताईंचे की त्यांनी हे कार्यक्रम केला हळदी कुंकाचा. दरवर्षी खूप उत्साहात असतं, त्या सगळ्यांना भगिनींना आमंत्रण देतात, छान साजरा असतो आणि आम्हालाही यायला आनंद वाटतो. साता समुद्रापार कृष्ण वाजवतो बासरी, साता समुद्रापार कृष्ण वाजवतो बासरी, श्रीकांतरावांचं नाव घेते सुखी आहे सासरी. स्त्रियांनी संसार करावा शेतीपेक्षा युक्तीने राजारावांचं नाव घेते प्रेमपूर्वक भक्तीने. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, महेंद्ररावांचं नाव घेते तुमचा मान राखून. शंकराची करते आराधना, गौरीची करते उपासना, संजय रावण सुखीराव ही करते प्रार्थना. हिमालय पर्वता बर्फाच्या राशी राजेंद्ररावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. पिंडीवर बेल वाहते वाकून, संतोषचं नाव घेते तुमचा मान राखून. परमेश्वर त्यावर टाकते मुखे, योगेश्वरांचे नाव घेते कर देवा संसार नाव. लाल मणी तोरडे काळे मणी जोडे किरणरावांच्या नावासाठी मायेचं. एक सासर एक माहेर, दिलीप रावांनी दिला मला सौभाग्याचा. साईबाबांच्या मंदिराला सोन्याचं कळस, संपतरावांचं नाव घेते मला. ही कंकण पायी पैंजण मंगळसूत्र गळ्या, बाळासाहेब रावांचं नाव घेते सुवासिनींची. गणतले धरती की प्यार बने, विनायकराव जीवन प्रतापरावांचं नाव आम्ही सांगतो त्या दरवेळेस कार्यक्रम छान करत असतात हळदी कुंकाचा. आम्हाला पण आनंद होतो कार्यक्रमाला यायला वगैरे. लाल मूर्ती तोडले, काळे मूर्ती तोडले, चेचिता नाव ठेवते,